पहिल्यांदा आपलं स्वागत। आणि आता कोरोनाच्या संकट काळामध्ये परीक्षा राज्यामध्ये आपल्याला घ्याव्या लागणार आहेत आणि एक मोठं शिवधनुष्य तुम्हाला पेलायचंय। प्रथम दर्शनी काही प्लॅनिंग असं राज्य सरकार करतंय का, काही केलंय का? आज जी बैठक झालेली होती कुलगुरूंसोबत विद्यापीठांच्या, त्यामध्ये काही सजेशन्स आलेत का तुम्हाला? आज जी 13 कुलगुरूंबरोबर बैठक झाली त्याचं नियोजन करण्यामागचं धोरणच हे होतं की कालच्या निर्णयानंतर नक्की प्रत्येक विद्यापीठाची परिस्थिती काय, परीक्षा कशा पद्धतीने आम्ही घेऊ शकतो, विद्यार्थ्यांचा कल काय, आणि या सगळ्या संदर्भामध्ये आज एक चर्चा झाली। आणि चर्चा होऊन एका छोट्या समितीची आम्ही स्थापना केली। त्याचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर सर आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली उद्याच पुन्हा एकदा बैठक होईल आणि सोमवारी 12 वाजेपर्यंत 30 सप्टेंबर पर्यंत आम्ही एक्झाम पहिले घेऊ शकतो की नाही याच्यावर निर्णय या कमिटीच्या निमित्तानं शासनाकडे येईल। त्याच्यानंतर कशा पद्धतीने परीक्षा घ्यायची, पण मला एक सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाचा आदर करत असताना सोप्यात सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल आणि शक्यतो विद्यार्थी केंद्रावर येऊन परीक्षा देणार नाहीत अशा पद्धतीची यंत्रणा विद्यापीठाने उभी करावी, अशा पद्धतीची चर्चा आजच्या बैठकीत झालेली आहे। सोप्यात सोप्या पद्धतीने परीक्षा घेतली जाईल असं ज्यावेळेला तुम्ही विद्यार्थ्यांना सांगतायत, काही पर्याय आहेत का तुमच्या समोर की परीक्षेची पद्धत सोपी कशा पद्धतीने केली जाईल? आजच्या बैठकीमध्ये काही राज्यांमध्ये जो परीक्षांचा प्रयोग चालू आहे त्याचे देखील रेफरन्सेस आज आम्ही बैठकीमध्ये घेतले। त्याच्यानंतर UGCनं ओपन बुक एक्झाम असेल, त्याच्यानंतर असाइनमेंटवर एक्झाम असेल, ऑफलाईन एक्झाम असेल किंवा ऑनलाईन एक्झाम असेल, अशा पद्धतीचे 4-5 पर्याय हे UGCनं पण समोर ठेवलेले आहेत। तर त्याच्यातला सगळ्यात सोपा आणि विद्यार्थ्यांना आवडणारा पर्याय कुलगुरू महोदय समितीतनं पुढे आणतील असं कुलगुरू महोदयांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आणि म्हणून त्या एक दिवसाचा उद्या आता फक्त वेळ आम्ही त्यांना दिलाय, परवा आमच्याकडे ती सगळी माहिती येईल आणि परवा दुपारपर्यंत नक्की आम्ही 30 तारखेपर्यंत एक्झाम घेऊ शकतो का याचं उत्तर विद्यार्थ्यांना मिळेल। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की परीक्षा कुठच्या पद्धतीने होतील, एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचं काय होईल आणि परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय होईल, या सगळ्यांचा एकत्र विचार कमिटी उद्याच्या दिवसात करेल। 30 तारखेपर्यंत परीक्षा घेऊ शकतो का हे जरी आता पडताळून पाहिलं जात असलं तरी विद्यार्थ्यांचा या सगळ्याच्या मागे एक कन्सर्न असा असतो की परीक्षा डिक्लेअर झाल्यापासून आम्हाला अभ्यासासाठी किती वेळ मिळतोय, तर त्या बाबतीत काही विचार झालाय का? हा प्रश्न तर अतिशय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे। मी आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एवढंच मला सांगायचं आहे की परीक्षा आज ठरली आणि उद्या घेतली असं महाराष्ट्र शासन किंवा युनिव्हर्सिटी करणार नाहीत। ज्या पद्धतीने आपल्याला एक्झाम द्यायची असेल त्या एक्झामची पद्धत विद्यार्थ्यांनी समजून घेतल्यानंतर ती एक्झाम देईपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीचा वेळ विद्यार्थ्यांना दिला जाईल। एकाही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही त्याची दक्षता महाराष्ट्र शासन घेईल आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना देखील कशा पद्धतीने एक्झाम द्यायची याचं पहिलं मार्गदर्शन केलं जाईल आणि त्यांना देखील अभ्यासासाठी वेळ दिला जाईल। UGCने या संदर्भात सप्टेंबर अखेरपर्यंतची मुदत दिलेली होती परीक्षा घ्यायला, तर आता सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की परीक्षा तर होणार आहे, राज्य सरकार आणि UGC तुम्ही तुमच्या चर्चा करून या संदर्भातला अंतिम निर्णय घेऊ शकता। तर राज्य सरकार UGCशी या संदर्भात काही संपर्क साधणार आहे का, काही तारीख रिवाइज करून मिळणं किंवा इतर काही गोष्टींच्या बाबतीत? आजच्या बैठकीमध्ये जी कमिटी स्थापन केलेली आहे त्या कमिटीचा उद्देशच हा आहे, जर 30 तारखेनंतर आम्हाला परीक्षा घ्यायच्या असतील तर ती तारीख कधीपर्यंत असली पाहिजे, कधीपर्यंत आपण एक्झाम पूर्ण करू शकतो। कारण कुलगुरू महोदयांनी जे आज सांगितलं की एक्झाम डिक्लेअर केल्यानंतर 45 ते 50 दिवस सगळे प्रोसेस व्हायला जाणार आहेत, त्याच्यामुळे ती तारीख कुलगुरू महोदयांनीच फायनल करावी अशा पद्धतीच्या सूचना आज मी विभागाचा प्रमुख म्हणून केलेल्या आहेत। आणि सगळ्यात महत्वाची बाब जी आहे की UGCशी बोलायचं, तर त्याच्यामध्ये तारीख जर पुढे जाणार असेल आणि पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये परीक्षा आम्हाला घ्याव्या लागणार असतील तर ती देखील चर्चा महाराष्ट्र शासन UGCशी नक्की करेल। परीक्षांचे काही पर्याय जे तज्ञांनी मांडलेले होते त्यामध्ये एक ओपन बुक परीक्षा असेल किंवा बहुपर्याय मल्टिपल चॉईस क्वेश्चन सारखे पर्याय देऊन आपण विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला लावू शकतो किंवा टप्प्याटप्प्याने परीक्षा घेतली जाऊ शकते। तुम्ही म्हणालात की आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असेल की विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर यायला लागू नये, तर त्या दृष्टीने कसा विचार असेल किंवा हे 3 पर्याय जे आहेत जे काही तज्ञ सुचवतायत त्याविषयी काही विचार होतोय का? आता सुद्धा माझी एक तज्ञ लोकांबरोबरच कुलगुरू महोदयांची बैठक झाल्यानंतर आता बैठक आहे, त्यांनी सुद्धा काही पर्याय काढलेले आहेत। त्याच्यामध्ये मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आदरणीय वेरुळकर सर आहेत,
त्याच्यानंतर विजय खोले सर आहेत, हे आता बैठकीसाठी उपस्थित आहेत. आणि मला असं वाटतं की त्यांचं मार्गदर्शन घेऊन, कुलगुरूंचं म्हणणं ऐकून चांगला मार्ग विद्यार्थ्यांसाठी आम्ही नक्की निर्माण करू. काही राज्यांमध्ये हा परीक्षांचा जो प्रयोग होतोय त्यांनी कशा पद्धतीने केले आहेत, ऑनलाईन केले आहेत, ऑफलाईन केले आहेत, ओपन बुक केले आहेत किंवा असाइनमेंटवर केले आहेत, त्याची सुद्धा चर्चा आम्ही तिथल्या राज्यांबरोबर करतोय. एकच धोरण आज आम्ही बैठकीमध्ये फायनल केले की आरोग्याला कुठचाही विद्यार्थ्यांचा धोका निर्माण होता कामा नये, कोविडचा प्रसार परीक्षांच्या माध्यमातून निर्माण होता कामा नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही सगळी यंत्रणा राबवणारे माझे जे प्राध्यापक आहेत, माझे शिक्षकेतर कर्मचारी आहेत, त्यांच्या देखील आरोग्याची सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही सांभाळली पाहिजे आणि सांघिकपणानं हा खडतर मार्ग आम्ही यशस्वीरित्या पार करू, हा मला कॉन्फिडन्स आहे. ऑनलाईन परीक्षांबद्दल ज्या ठिकाणी आपण जर बोलतोय तर राज्यात अनेक भागामध्ये आता इंटरनेटची सुविधा नाहीये. अनेक भागामध्ये ज्या शाळांचं शिक्षण जे ऑनलाईन द्यायचा प्रयत्न सरकारकडनं केला जातोय, अनेक विद्यार्थी केवळ इंटरनेट आणि इतर सुविधा नसल्यामुळे त्यापासून दूर आहेत. अशा परिस्थितीमध्ये ऑनलाईन परीक्षा हा कितपत फिजिबल पर्याय वाटतोय तुम्हाला? मी सुरुवातीपासून हेच माझं म्हणणं सांगतोय की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये इंटरनेट पोहोचलेलं नाही. आज देखील अनेक कुलगुरू महोदयांनी हीच शंका व्यक्त केली की जर ऑनलाईन एक्झाम घ्यायची असेल तर आम्ही कशा पद्धतीने घेऊ शकतो, याचं मार्गदर्शन ज्यांनी ऑनलाईन परीक्षा घ्या म्हणून सुचवलेलं आहे त्या विद्यापीठांनी करावं, अशा पद्धतीची देखील आमची चर्चा झालेली आहे. आणि म्हणूनच ह्या चर्चेतनं काहीतरी चांगला मार्ग निघाला पाहिजे, विद्यार्थ्यांना आवडेल असा मार्ग निघाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांवरचं परीक्षांचं बर्डन जे आहे ते हलकं झालं पाहिजे. या दृष्टिकोनातूनच एक चांगला मार्ग आम्ही या 2-3 दिवसामध्ये काढू, म्हणजे सोमवारपर्यंतच काढू आणि विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचू. परीक्षा ही खरं तर विद्यार्थी त्या वर्षभरात किंवा त्यांची जी काही डिग्री असेल त्या 2 किंवा 3 वर्षामध्ये काय शिकलेले आहेत याचा एक धांडोळा घेण्याचा एक मार्ग असतो. अशा परिस्थितीमध्ये जर ओपन बुक एक्झामिनेशन असेल किंवा ऑफलाईन परीक्षा घरी बसून त्यांनी परीक्षा देणं असेल तर अशा परिस्थितीमध्ये एक जो वॉच ठेवून विद्यार्थ्यांचं ज्ञान खऱ्या अर्थाने पडताळून पाहणं यासाठी जी परीक्षा असते तो उद्देशच मुळात विफल होताना दिसेल ना. मग अर्थ काय अशा परीक्षांना? नाही, ह्या परीक्षा आपण दरवर्षी अशा घेत नाहीत. ही इतिहासात पहिल्यांदा वेळ आपल्यावर अशी आलेली आहे की जी कोविडनं आणलेली आहे, की माणसामध्ये अंतर निर्माण झालेलं आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं पाहिजे, हाच प्रोटोकॉल आहे. त्याच्यामुळं हा संसर्ग जोरदार पसरतो, हा विषाणू जोरदार पसरतो, अशा पद्धतीचं जगभर वातावरण असल्यामुळं तेच वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये आहे. तर याच्यातनं मार्ग काढण्यासाठी हे पर्याय निवडलेले आहेत. कारण शेवटी कुठेतरी मार्ग काढला पाहिजे. सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्या मार्गाने आता पुढे गेलं पाहिजे, म्हणून हे शेवटी हे पर्याय आहेत आणि त्या पर्याय डोळ्यासमोर ठेवूनच आता आपल्याला एक्झाम घ्याव्या लागतील. कारण फिजिकली विद्यार्थ्यांना सेंटरपर्यंत यावं महाराष्ट्रातल्या त्या जिल्ह्यातल्या आणि ती एक्झाम द्यावी, असं जर आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर ते या घडीला तरी शक्य नाही, असं चित्र कुलगुरू महोदयांनीच आम्हाला सांगितलेलं आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रांपर्यंत जर समजा येणार असतील परीक्षेसाठी तर सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन योग्य पद्धतीनं करणं, अशा पद्धतीनं परीक्षा घ्यायला काय अडचणी येत आहेत विद्यापीठांसमोर? काही संवाद झाला का या बैठकीमध्ये? विद्यापीठाच्या काही कुलगुरूंनी तर असं सांगितलं की त्यांची जी वसतिगृह आहेत, त्यांची जी कॉलेजेस आहेत ती सुद्धा क्वारंटाईन सेंटर म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यामध्ये घेतलेली आहेत. आणि ही जर एक्झाम आपल्याला विद्यार्थ्यांना सेंटरवर आणून करायची असेल तर जिल्ह्याची जी डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आहे, ज्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात, त्यांच्याशी कन्सल्ट करावं लागेल, त्यांची परवानगी घ्यावी लागेल आणि ते ज्यावेळी सांगतील त्यावेळी ह्या एक्झाम घ्याव्या लागतील. ह्या देखील अडचणी प्रत्येक जिल्ह्यामधल्या आहेत. म्हणून त्याच्याकडे पर्याय म्हणून बघत असताना मग ती ऑनलाईन एक्झाम असेल किंवा ओपन बुक एक्झाम असेल, अशा पद्धतीचे पर्याय पुढे आलेले आहेत जे युजीसीनंच घालून दिलेले आहेत. पण ओपन बुक परीक्षा जरी आपण म्हटली तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी ती घरी बसून सोडवणं आणि ते परीक्षा केंद्रावर येऊन ओपन बुक परीक्षा देणं या दोन्हीमध्ये फरक असतो. तर हा बॅलन्स कसा साधणार? नाही, ही सिच्युएशन जी आहे ती माझ्या माहितीप्रमाणे 2020 सालापुरतीच राहील. कारण परीक्षा एकतर आम्ही परीक्षा घेणार नाही हे धोरण स्वीकारलेलं होतं, महाराष्ट्र शासनाची ती भूमिका होती आणि विद्यार्थ्यांचा कल घेता, पालकांचा कल घेता आणि आरोग्याच्या सुविधा बघता आणि कोविडचा प्रादुर्भाव बघता हा आम्ही निर्णय घेतलेला होता. पण तो निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टानं रद्दबादल केलेला असल्यामुळं युजीसीनं जी गाईडलाईन दिलेली आहे तीच आता आम्हाला फॉलो करावी असं पण सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं असल्यामुळं ज्या आता यंत्रणा युजीसीनं आम्हाला घालून दिल्या आहेत त्याच आम्हाला पुढे न्याव्या लागतील. आणि त्याच्यामध्येच ओपन बुक आहे, त्याच्यामध्येच ऑनलाईन आहे, त्याच्यामध्येच असेसमेंट आहे, त्याच्यामध्येच वायवा आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी
आपल्याला कुठच्या परवडणाऱ्या आहेत ती आपण घेऊन आता पुढे जाणं योग्य ठरणार आहे. पण अशा परिस्थितीमध्ये जसं आपण म्हणतो की ही सिच्युएशन, ही परिस्थिती फक्त 2020 या वर्षापुरतीच आलेली आहे अशी आपण आशा करूया, कोरोनाची परिस्थिती. पण या वर्षामध्ये परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले किंवा डिग्री घेतलेले जे विद्यार्थी आहेत, भविष्यात त्यांच्याकडे पाहण्याचा एक कोविडमुळे पास झालेले विद्यार्थी असा सुद्धा एक कदाचित दृष्टिकोन बदलू शकतो, एक न्यूनगंड समाजात तयार होऊ शकतो. त्याचा आपण विचार केलाय का काही? नाही तर या गोष्टी दोन्ही बाजूने असतात. ज्यावेळी परीक्षा आम्ही घेणार नव्हतो त्यावेळी असं म्हटलं जायचं की परीक्षा न घेता पास झालेले विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाईल, आणि आता परीक्षा घेऊन ज्यावेळी ते पास होणार आहेत त्यावेळी परीक्षा देऊन कोविडच्या काळामध्ये पास झालेले विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाईल. मला असं वाटतं की असं बोलणं म्हणजे विद्यार्थ्यांचं खच्चीकरण आहे. ते ज्या मार्क्सच्या परीक्षा देतील, ज्या वेळेमध्ये देतील ते चांगल्या पद्धतीने देतील, आणि महाराष्ट्राला शिक्षणाची एक वेगळी परंपरा आहे, ती संस्कृती पाळूनच माझे महाराष्ट्रातले विद्यार्थी परीक्षा देतील. जो काही मार्ग आम्ही त्यांना देऊ त्या मार्गात ते काटेकोरपणानं व्यवस्थितरित्या परीक्षा देतील. तुम्ही या राज्याचे, या खात्याचे मंत्री आहात. एकूणच आपल्याकडे व्यवस्था काय आहे, कोविड पूर्वी सुद्धा व्यवस्था काय आहे याचा अंदाज तुम्हाला आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार आणि राज्यातली कोविड परिस्थिती पाहता 30 सप्टेंबरच्या आत परीक्षा होतील याची शक्यता तुम्हाला कितपत वाटतेय? एक तर स्पष्ट सांगायचं की 30 सप्टेंबरच्या अगोदर परीक्षा होतील अशी कुठचीही शक्यता महाराष्ट्रामध्ये नाही. त्याच्यामुळे परीक्षा घ्यायच्या जर असतील तर कुलगुरूंचं म्हणणं आल्यानंतर 30 सप्टेंबर नंतरच घ्याव्या लागतील, पण परीक्षा घ्याव्या लागतील हे मात्र नक्की आहे.